नीलमताई, हा मुद्दा संजय राऊतांनी एक मागणी केली, शेवटी ते खासदार आहेत म्हणून, पण त्या व्यतिरिक्त ही नेहमी चर्चा झालेली आहे की अशी महामंडळं, विधान परिषदेचे आमदारकी पण घेऊयात हवं तर, आणि महिला आयोग आहे, इथे अराजकीय व्यक्ती असावी, तज्ञ व्यक्ती असावी अशी अपेक्षा असते। राजकीय व्यक्ती तज्ञ नसते अशातला भाग नाही, पण ही अपेक्षा आहे की तिथे ती असावीत। आणि विशेषतः हगवणे प्रकरणामध्ये दिसून आलं, आता याला योगायोगही असेल, थेट आपण दोषारोप नको करायला, पण अध्यक्ष ज्या पक्षाशी संबंधित आहेत त्याच पक्षाशी आरोपींचं कुटुंब सुद्धा सगळं निगडित आहे। आणि म्हणून असं म्हटलं जातं की मयुरी जगताप असेल किंवा वैष्णवीचा मृत्यू असेल, या सगळ्या काळात पोलिसांची निष्क्रियता किंवा एक विलंब हा संशयास्पद ठरतो, म्हणून राजकीय माणूस तिथे नको अशी अपेक्षा आहे। नीलमजी, एक मला असं वाटतं की त्याच्यात आता मी उघडपणे बोलते की राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष म्हणून नेमलं, त्यांच्या कामाची क्षमता होती। खरं तर रुपाली वडगाव दायरी जिथे आमच्या संस्थेचं कार्यालय त्याच्या जवळच राहते, काही काळ त्या आमच्याही कार्यकर्त्या म्हणून काम करत होत्या संस्थेच्या। पण मुद्दा असा आहे की त्या परत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणूनही काम करत होत्या, आणि त्या काळामध्ये बऱ्याचशा सदस्यांकडून मी त्यांच्या ऐकलेली ही चर्चा की जिथे जातो आम्ही तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा म्हणजेच आयोगाची शाखा असं अतिराजकीयकरण झालं असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये सगळेच आम्ही आमच्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला, नाही असं नाही, परंतु ते त्यांना काही शक्य झालं नाही। आणि अशा केसेसमध्ये जेव्हा त्याचा चटका बसतो, एखाद्या महिलेचा जीव गमाला जातो, त्यावेळेला मात्र आपले एसओपीज म्हणजे कामाचे निकष, काय प्रणालीतून महिलांच्या तक्रारी घ्यायच्या, किती दिवसात चार्जशीट झालं पाहिजे, किती दिवसात कोर्टात केस उभी राहिली पाहिजे, तसे एसओपीज जे आहेत ते पोलिसांना जसे आहेत तसं मी फडणवीस साहेबांशी परवा बोलले, तर मी असं मत त्यांच्याकडे म्हटलं की महिला आयोगाचे सुद्धा एसओपीज वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे त्यांनी तयार केले पाहिजेत। आणि ते तयार करण्यासाठी मग मी म्हणेन अंजली दमानिया असतील, रूपवती ताई असतील, सर्व पक्षीय महिलांचं मत विचारात घेऊन ते एसओपीज तयार होऊन आयोगाने स्वीकारले पाहिजेत। मग अध्यक्ष कोणी असो किंवा सदस्य कोणी असो, पण त्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेतला।